ओबीसीच्या लढाईमध्ये आता आमचे अनेक सहकारी जे आहेत तुमचे आमचे हात बळकट करण्यासाठी सज्ज झालेला आहे. आता घाबरायचं नाही, मागे सरायचं नाही. आता एकच सांगतो, अब जंग लगी तलवार, जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी. कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी. औकातीमध्ये राहा बेटा. आम्ही शांत बसलो म्हणजे काय गरीब आहोत आणि गरीब कुठेही वळावीन कुठेही न्यावं असलं काही नाही. ते जनावर नाही. ते माकड म्हणताय त्या भुजबळाला जनावरच इंजेक्शन द्या, गोळ्या द्या. अरे तुला काय बोलाय हे सुद्धा कळत नाही. टीका करायची काय टीका करायची हे सुद्धा कळत नाही. याच्या पुढे तर आता मी त्याला बोलण्याऐवजी त्या लक्ष्मण हाकेबरोबर त्यांनी चर्चा करावी ना माझ्याकडे. अगोदर यांच्याकडे बोल आणि मग माझ्याकडे ये. याच्या पुढे सुद्धा हे आपलं लढाई चालू राहील. तुम्ही सगळ्यांनी जे आहे त्या लढाईमध्ये जे आहे गाफील राहायचं नाही, जागृत राहायचं. जिथे जिथे लढाई असेल मग आणि अडचणीत असलेला आमचा धोबी बांधव असेल, आमचा न्हावी बांधव असेल, कुंभार असेल, सुतार असेल, वंजारी असेल, धनगर असेल, भटक्या विमुक्त असेल, माळी असेल, 12 बलुतेदार असेल, आणखी धनगर समाज असेल, कुण्या समाजाचा ओबीसी मागास वर्ग असेल, त्याच्यावर जर कोणी अन्याय केला तर सगळ्यांनी त्याचा मुकाबला करायला पाहिजे. त्याला एकटं सोडू नका. आपापसामध्ये लढू नका. आपापसात लढला तर आपलं भविष्य काळोखात जाईल. एक कोण लढलात तर उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर वाट बघताय हे लक्षात ठेवा.